नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर मग लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, सध्या आपली आईस्क्रीम केकची सिरीज सुरू आहे. आईस्क्रीम केक म्हणजे काय हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. तर केक आणि आईस्क्रीम याचं अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन. मंडळी, आज जो आपण केक बनवतोय ना, तो कोणत्या फ्लेवरचा आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून कळालं असेलच. येस, आपण बनवतोय रसमलाई आईस्क्रीम केक. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी रसमलाई आईस्क्रीम बनवायला शिकवेन. ज्यांना केक बनवायचा नाही आहे पण आईस्क्रीम शिकायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ निम्म्यापर्यंत बघितला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर मग मी तेच आईस्क्रीम यूज करून केक कसा बनवायचा ते पण शिकवलं आहे. मंडळी, अतिशय भारी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर कोणतंही आईस्क्रीम बनवताना सगळ्यात आधी आपल्याला व्हाईट बेस बनवायचा असतो, म्हणजेच व्हाईट आईस्क्रीम बेस. तर तो कसा बनवायचा हे अगदी डिटेलमध्ये मी माझ्या एपिसोड 1मध्ये दाखवलं आहे, पण तरीसुद्धा इथे शॉर्टमध्ये सांगते. तर एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये आपण घेत आहोत 1 कप दूध. माझा कप आहे 250 ml चा. तर फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे, कच्चं म्हशीचं दूध. त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 2 टेबलस्पून साखर ॲड केली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हँडविस्कच्या साह्याने हे छान विरघळवून घेऊ शकता सगळं. यातल्या गाठी गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि असं छान मिश्रण हे बनवायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला लगेचच गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे. कमीत कमी फ्लेमवरती साधारणपणे 5 ते 6 मिनटामध्ये हे मिश्रण छान घट्ट होतं, दाटसरपणा येतो त्याला. तर हे मिश्रण छान घट्ट होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हे असं तळापासून हलवत हलवत छान मिक्स करायचं आहे. तळापासून यासाठी हलवायचं कारण यामध्ये मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि ते सगळं खाली करपू शकतं यासाठी. तर बघा, आता 5 ते 6 मिनटानंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आणि स्पॅच्युलावरती असा थर जमा झालेला आहे त्या मिश्रणाचा. सो येस, आता गॅस बंद करायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लिक्विड ग्लुकोज. तर हे ना एक प्रकारे स्टॅबिलायझरचं काम करतं. आपलं जे आईस्क्रीम आहे ते लवकर वितळू देत नाही. तर हे फार चिकट असतं, त्यामुळे आपला हात आणि टेबलस्पून दोन्ही पण गोष्टी ओल्या करायच्यात पाण्याने आणि त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे. तर गॅस जरी बंद असला तरी दुधाचं मिश्रण अजूनही गरम आहे, त्यामुळे हे लिक्विड ग्लुकोज यामध्ये अगदी सहजपणे विरघळतं. तर येस, अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच. पण हे थंड होत असताना अधूनमधून हलवत राहा, नाहीतर मग त्याच्यावरती साय जमा होऊ शकते आणि मग ती नंतर मिक्स करणं जरा कठीण जातं. तर पूर्णपणे थंड झालं हे मिश्रण की लगेचच यामध्ये आपण पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क ॲड करतोय. कुठल्याही ब्रँडचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही इथे यूज करू शकता. तर हे छान मिक्स करा आणि मग थोडा वेळ साईडला ठेवा. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर एका बाउलमध्ये आपण घेत आहोत व्हीप क्रीम. तर ही व्हीप क्रीम तीच आहे जी आपण केकसाठी यूज करतो, आईस केकसाठी. तर ही क्रीम थंड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी, तरच ती छान फुलते आणि मस्त बीट करता येते. तर मंडळी, आता ही क्रीम आपल्याला सॉफ्ट पिक्स येईपर्यंत छान फेटून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी क्रीम फेटतो ना, तशी नाही फेटायची, त्यापेक्षा थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी याची असावी. तर बघू शकताय अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स त्याला यायला लागलेली आहेत. म्हणजे पुढची जी टोकं आहेत क्रीमची ती अतिशय सॉफ्ट आहेत, म्हणजेच ती खालच्या बाजूने लवतायत किंवा झुकतायत. ओके, तर आता जे आपण मिल्क मिक्सर तयार केलं होतं ना, ते सगळं आपण गाळून यामध्ये ॲड करतोय. गाळून यासाठी ॲड करायचं कारण यामध्ये जर एखादी गुठळी वगैरे राहिलेली असेल तर ती पण निघून जावी. तर सुरुवातीला ही क्रीम आणि दुधाचं मिश्रण अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साह्याने छान मिक्स करायचं आहे. पण त्यानंतर मात्र कंपल्सरी इलेक्ट्रिक बिटरनेस तुम्हाला हे मिश्रण 15 ते 20 सेकंदासाठी छान बीट करायचं आहे. तर इलेक्ट्रिक बिटरने बीट केल्यामुळे ना क्रीम आणि दूध कुठेही वेगळं वेगळं वाटत नाही, ते एकत्र छानपैकी ब्लेंड होतं. ठीक आहे. सो येस, अशा पद्धतीने आपला हा 1 लिटरचा आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. ठीक आहे. पण आज जो आपण केक बनवतोय तो आहे अर्धा लिटर आईस्क्रीमचा, त्यामुळे मी इथं एक्झॅक्टली निम्मा आईस्क्रीम या बाउलमध्ये काढून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरिंग करायचं आहे. आपण बनवतोय रसमलाई फ्लेवरचा केक, त्यासाठी मी इथे रसमलाई रेडीमेड यूज करते आहे. ॲक्च्युली ही अंगुरी रसमलाई आहे, म्हणजे एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये, आणि ही आमच्याकडे 120 रुपये पाव किलो अशा रेटने मिळते.
तर आता यातलंच पाव कप एवढं रसमलाईचं दूध मी घेतलेलं आहे आणि ते लागेल असं या बेसमध्ये मी ॲड करते. तर सगळं एकदम ॲड करू नका. ॲक्च्युली अर्धा लिटर आईस्क्रीमसाठी तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून फक्त रसमलाईचं दूध वापरलं ना तरी मस्त फ्लेवर येतो आईस्क्रीमला. ठीक आहे. तर इथे मी एक्झॅक्टली 4 टेबलस्पून एवढंच दूध इथे वापरलं आहे आणि मला कन्सिस्टन्सी बरोबर वाटते आहे. ठीक आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी आधी चेक करा. एकदम पातळ आईस्क्रीम आपल्याला बनवायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्या पद्धतीनेच ते असावं. तर आता यातल्याच काही रसमलाईचे पीसेस मी घेतलेले आहेत आणि या पण आपल्याला आईस्क्रीममध्ये ॲड करायच्या आहेत कंपल्सरी. पण आता मात्र यातलं सगळं दूध काढून टाका. असं छानपैकी पिळून घ्या त्या. ठीक आहे. आणि मग याच्यामध्ये ॲड करत चला. कारण जर पुन्हा तुम्ही दुधासकट या आईस्क्रीमच्या बेसमध्ये ॲड केला तर मग आईस्क्रीम आपलं पातळ होईल आणि मग ते व्यवस्थित सेट होत नाही. ठीक आहे. सो बघताय तुम्ही सगळं दूध मी काढून टाकते आणि मग हे सगळे पीसेस यामध्ये ॲड करते. सो येस, आता जस्ट स्पॅच्युलाच्या साह्याने असं कट अँड फोल्ड करा आणि हे छानपैकी मिक्स करा. ओव्हर मिक्स करायचं नाही आहे. ठीक आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीनेच पाहिजे. याच्यापेक्षा जर पातळ आईस्क्रीम झालं तर ते पटकन सेट होत नाही. केक पण पटकन सेट होत नाही आणि बाहेर काढल्यानंतर लगेच वितळूसुद्धा शकतो. त्यामुळे एवढी काळजी मात्र नक्की घ्या. तर यामध्येच मी अर्धा टीस्पून एवढा रसमलाई इसेन्स ॲड केलेला आहे आणि तो पण जस्ट मिक्स करते आहे. ठीक आहे. सो येस, हे आपलं रसमलाई आईस्क्रीम तयार झालं आहे. मंडळी, आता हे तुम्ही स्टोअर करून असंच खाऊसुद्धा शकता, म्हणजे सेट वगैरे केल्यानंतर ऑफकोर्स. तर आता आपण हे झाकून थोडा वेळ साईडला ठेवूयात. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, म्हणजे डीप फ्रीजरला नाही, फ्रीजच्या नॉर्मल कुठल्याही कप्प्यामध्ये. तर आता मी 5 इंचचा टीन रेडी केलेला आहे तिथे बटर पेपर आणि तेलाने वगैरे ग्रीस करून. सो आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे पाऊण कप म्हणजेच 130 ग्रॅम एवढं रेडीमेड व्हॅनिला प्रीमिक्स. ओके. आणि याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणेच 1 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत आपण याचं छान स्मूथ बॅटर बनवूयात. तर मंडळी, हे बॅटर आपण नेहमीप्रमाणेच बनवतोय, ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी बनवतो ना अगदी तसंच. आणि यामध्ये सुद्धा आपण रसमलाई इसेन्स ॲड करणार आहोत, जेणेकरून स्पॉन्जला सुद्धा एकदम छान फ्लेवर येईल. जर तुमच्याकडे रसमलाई इसेन्स नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ना पाण्यासोबतच थोडंसं रसमलाईचं दूध पण ॲड करू शकता. म्हणजे स्पंज बेक करताना त्या बॅटरमध्येच तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता. छान फ्लेवर येतो. तर अशा पद्धतीने आपण बॅटर तयार केलेलं आहे. तर आता हे रेडी केलेल्या टीनमध्ये आपण पोर करूयात. तर हा 5 इंचचा टीन आहे बरं का. ओके. आणि हा जो साधा टीन आहे ना 5 इंचाचा, याच टीनमध्ये आपण आजचा केक सेट पण करणार आहोत. सेट कसा करायचा असतो ते पुढे मी दाखवेनच तुम्हाला. तर मंडळी, आता हा टीन आपण छान टॅप करतोय. टॅपिंग केल्यामुळे यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक छान बेक व्हायला मदत होते. तर आता हा केक मी नेहमीप्रमाणेच गॅसवरती एका पातेल्यामध्ये बेक करते आहे. सो बघू शकता ही अशा पद्धतीने मी अरेंजमेंट केलेली आहे. येस. तर हे पातेलं मी आधी प्रीहीट केलेलं होतं 5 ते 6 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती. आणि आता लो फ्लेमवर आपल्याला हा केक साधारणपणे 30 ते 35 मिनटासाठी बेक करायचा आहे. तर आता केक बेक होतोय तोपर्यंत आपलं जे आईस्क्रीम आहे ना रसमलाईचं तयार केलेलं, त्याच्यामध्ये मी कलर टाकायला विसरले. त्यामुळे मी थोडासा लिक्विड फूड कलर यामध्ये ॲड केला आहे आणि हा छान असा मिक्स केला बघा. सो कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर तुम्ही हा केक सेलिंगसाठी बनवत असाल तर कलर नक्की ॲड करा, कारण प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर 30 ते 35 मिनटानंतर आपला केक छान बेक झाला. मग तो मी बाहेर काढला आणि रूम टेम्परेचरवरती आला की मग तो मी डिमोल्ड केला. बघू शकताय. तर आता या केकच्या आपल्याला 2 इक्वल लेयर्स करायच्या आहेत, पण त्याआधी जो वरचा भाग आहे ना एक्स्ट्रा फुगलेला, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. कुठलाही आईस्क्रीम केक बनवताना वरचा भाग जो असतो, वरची लेअर एकदम पातळसर ती काढून टाकायची, कारण आईस्क्रीम केक डीप फ्रीजरमध्ये सेट केल्यानंतर ना त्याची टेस्ट व्यवस्थित लागतच नाही. ठीक आहे. त्यामुळे मी काढून टाकली ती लेअर आणि उरलेला जो केक स्पॉन्ज आहे त्याच्या आपल्याला 2 इक्वल लेयर्स करायच्या आहेत. तर त्यासाठी अर्थातच सुरीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने मार्किंग करते आणि त्यानंतर दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला याच्या लेयर्स कट करायच्या आहेत. तर ही अतिशय सोपी पद्धत वाटते मला लेयर्स कट करण्याची. सो येस, बघू शकता मंडळी, आतमधून किती मस्त एकसारखा जाळीदार छान बेक झाला आहे आपला केक. ओके. तर आता या लेयर्स पण आपण साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस. तर मंडळी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच 5 इंचच्या टीनमध्ये आपण हा केक सेट करतोय, पण त्यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे अशा पद्धतीची क्लीन रॅप. ठीक आहे. सो क्लीन रॅपने ना हा जो टीन आहे तो आतमधून सगळ्या बाजूंनी कव्हर करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि या टीनच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला आपल्याला एक्स्ट्रा क्लीन रॅप अशा पद्धतीने सोडायचा आहे. तर तो कशासाठी ते पण पुढे सांगेनच.
तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला क्लीन रॅप सोडलाय आणि जेवढा पाहिजे तेवढा कट करून टाकलाय. ठीक आहे. तर आता आपल्याला अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे OHP शीट. तर ही शीट तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळेल. तर याचा वापर केल्यामुळे ना आपल्या आईस्क्रीम केकला एकदम छान फिनिशिंग येतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या टीनची हाईट कमी असेल तर याचा वापर तुम्ही नक्कीच हाईट वाढवण्यासाठी करू शकता. म्हणजे ही जी शीट आहे ती थोडीशी उंच कट करायची, हायटेड कट करायची आणि ती अशा पद्धतीने ठेवून द्यायची टीनमध्ये. यामुळे काय होतं, टीनची हाईट छोटी असली तरी शीट मोठी आहे ना, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढं आईस्क्रीम याच्यामध्ये फिल करू शकता आणि उंच आकाराचा केक तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी अरेंजमेंट केलेली आहे. पण इथे एक चूक झाली माझ्याकडून, ती काय ते पण पुढे सांगेन. तर बघू शकता मंडळी, आता यामध्ये मी केकची सगळ्यात खालची लेअर म्हणजेच पहिली लेअर ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने ती एकदम छान प्लेन बसते, कारण याच टीनमध्ये आपण केक बेक केला आणि याच्यामध्येच सेट करतोय, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बघा आता याच्यावरती लगेचच आपल्याला आईस्क्रीम पोअर करायचं आहे. सो तयार केलेलं आईस्क्रीम अर्थातच निम्म आत्ता टाकायचं आणि निम्म दुसऱ्या लेअरवरती. तर निम्म मी या ठिकाणी पोअर केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकत असाल. याच्यापेक्षा पातळ आईस्क्रीम आपल्याला नको आहे. ठीक आहे. नाहीतर मग ते सेट होत नाही पटकन. तर आता हे आईस्क्रीम याच्यामध्ये पोअर केलं की अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हा जो टीन आहे तो डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून ओतलेलं आईस्क्रीम थोडंसं सेट होईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती केकची दुसरी लेअर ठेवायची. जर तुम्ही तशीच दुसरी लेअर ठेवायला गेलात तर ती इकडे तिकडे सरकते आणि जे आतमध्ये ओतलेलं आईस्क्रीम आहे त्याचं फिनिशिंग बिघडतं किंवा दुसऱ्या लेअरचे जे क्रम्स आहेत ते आईस्क्रीममध्ये मिक्स होतात आणि मग सगळा गोंधळच होतो. ठीक आहे. त्यामुळे आधी सेट करा पहिली लेअर. ठीक आहे. आणि मग दुसरा स्पॉन्ज त्याच्यावरती ठेवा. तर आता मी याच्यावरती ना उरलेलं आईस्क्रीम सगळं पोअर करणार होते, पण नाही करू शकले कारण इथे जागाच नाही आहे. बघू शकता सगळं आईस्क्रीम ओतायला. मग हे असं का झालं, कारण मी तुम्हाला सांगितलं की जी OHP शीट आहे ते आपण उंच कट करायला पाहिजे. ॲक्च्युली माझ्या घरामध्ये ना 2 सेट आहेत असे ऑलरेडी कट केलेले, पण या ठिकाणी मी छोटी कट केलेली शीट इथे वापरली आणि उंच जी शीट होती ती वापरलीच नाही. म्हणजे थोडासा गोंधळ झाला माझ्याकडून आणि त्यामुळे बघू शकता इथे जागाच नाही आहे एक्स्ट्रा बनवलेलं सगळं आईस्क्रीम याच्यामध्ये पोअर करायला. पण काही हरकत नाही, ही चूक माझ्याकडून झाली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करू शकले. तुम्ही असं करू नका, नाहीतर मग आता काही पर्यायच नाही ना. आता तुम्ही सगळं आईस्क्रीम बाहेर काढून लेअर बाहेर काढून पुन्हा मोठी शीट हे सगळं करू शकत नाही. एकदा आईस्क्रीम ओतलं की झालं. तर एवढा आईस्क्रीम बघू शकता शिल्लक राहिलं आहे, पण काही हरकत नाही. आता याला मी क्लीन रॅपने कव्हर केलं आहे आणि हे सुद्धा मी डीप फ्रीजरमध्ये साईडला कुठेतरी सेट करायला ठेवीनच. तर चला मंडळी, आता हा केक आपला रेडी आहे सेट करण्यासाठी. तर हा असाच उचलायचा आणि डायरेक्टली डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा. तर साधारणपणे 8 ते 10 तासांसाठी किंवा रात्रभर तुम्हाला हा फुल टेम्परेचरवरती मस्त सेट करून घ्यायचा आहे. कदाचित सिंगल डोअरच्या फ्रीजमध्ये वेळ लागू शकतो बरं का हा केक सेट व्हायला, पण सेट होतो. जर टेम्परेचर फुल असेल आणि कंटिन्यू इलेक्ट्रिसिटी असेल तर छान सेट होतो. सो बघू शकताय अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण क्लीन रॅप सोडलेला असल्यामुळे या टीनला आपल्याला छान एअरटाईटसुद्धा करता आलं. ठीक आहे. आईस्क्रीमला एअरटाईटसुद्धा करता आलं आणि तो डिमोल्ड करणंसुद्धा अतिशय सोपं झालं. ओके. तर चला बघू शकताय ही जी OHP शीट आहे त्याच्यामुळे तर फिनिशिंग बघताय तुम्ही काय मस्त आलं आहे की नाही. सो यामुळेच क्लीन रॅप आणि OHP शीट या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात कुठलाही आईस्क्रीम केक बनवताना. तर मंडळी, आता हा केक आपण सावकाशपणे उचलून बोर्डवरती ठेवूयात. ॲक्च्युली तो बोर्डवरतीच आहे, फक्त खालचा जो क्लीन रॅप आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने. येस. सो बघताय तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आपण हा केक बोर्डवरती ठेवू शकलो. तर मंडळी, आता मी थोडीशी व्हिप क्रीम इथे फेटून घेतली, अगदी थोडीशी डिझाईन पुरतीच, आणि कुठलंही नोझल न वापरता मी अशा पद्धतीने डिझाईन करते, जस्ट छान दिसावं म्हणून. ॲक्च्युली हा केक तुम्ही असाच कट करून खाऊ शकता आणि खाऊन झाल्यानंतर पुन्हा त्याच 5 इंचाच्या टीनमध्ये पुन्हा ठेवून तुम्ही तो डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता आणि परत लागेल तसा काढून खाऊ शकता. पण जर तुम्हाला सेल करायचं असेल किंवा कुठल्या सेलिब्रेशनमध्ये वापरायचं असेल, कट करायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेशन करणं गरजेचं असतं. सो बघताय ना आता किती मस्त दिसतोय आपला हा केक. तर मंडळी, हा अर्धा लिटर आईस्क्रीमचा केक आहे आणि हा जर तुम्हाला सेल करायचा असेल तर 500 रुपयांपासून पुढे कितीही किमतीला तुम्ही अगदी इझिली विकू शकता कस्टमर्सला. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खूप जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.